हॅलो, हाय, गुड मॉर्निंग. चला तर मग सुरुवात करूया आपल्या तू तिथे मी कथेच्या नवीन भागाला. मॉम, यांचा काही फोन आला का? ते ते कधी येत आहेत? सकाळी खाली आल्या आल्या तिने सुगंधाला विचारलं. तिचा तो मुरझवलेला चेहरा बघूनच सुगंधा यांना कळून चुकले की तिची रात्र कशी गेली ती. तूच का नाही विचारत त्याला हे की तो कधी येतोय ते? सुगंधा बोलली. तसं सियाने तिला चमकून बघितलं. मॉम, मी मी कसं? सिया अडखडत संकोचून बोलली. का? तू का नाही विचारू शकत? उलट आता तूच त्याला हक्काने विचारू शकतेस. कधीही. पण पण मॉम, सिया अवघडून. मी समजू शकते बाळा, तुला असं सरळ त्याच्याशी बोलायला अवघडलं वाटेल. पण तू हे विसरतेस का? तू त्याची बायको आहेस. तेव्हा त्याची काळजी करण्याचा, त्याला विचारण्याचा, त्याच्यावर प्रेम करण्याचा सुद्धा तुला अधिकार आहे. त्याच्या प्रत्येक गोष्टीवर आता तुझाच अधिकार आहे बाळा. म्हणून मला विचारायचं सोड आणि तू स्वतः तुझ्या त्यांना जाऊन विचार. सुगंधा हसत म्हणाली. तशी सियाने लाजत आपली मान खाली घातली आणि आपल्या खोलीकडे धावली. अगं हळू. सुगंधा तिची ती घाई बघून हलकं हसत बोलली आणि आपल्या कामासाठी निघून गेली. इकडे खोलीत आल्या आल्या सियाने अगोदर बेडवर पडलेला फोन हातात घेतला आणि यशचा नंबर डायल करू लागली. तशी तशी तिच्या हृदयाची धडधड वाढू लागली. सोबतच लाजेची छटा उमटून तिचे गाल गुलाबी होऊ लागले. पण पुन्हा तिने तो फोन खाली ठेवला आणि आपल्या हृदयावर हात ठेवून स्वतःला शांत करू पाहत होती. ही ही सगळी चूक तुमची आहे. तुम्हाला काही हक नाही इतकं हँडसम दिसायचा. सिया यशच्या भिंतीवर असणाऱ्या त्या फोटोला बघत म्हणाली, जी बेडच्या डोक्याच्या बाजूला लावली होती, ज्यात यशने व्हाईट टी शर्ट घातली होती, जे त्याच्या त्या रुबाबदार पर्सनॅलिटीवर शोभून दिसत होती. ती एक क्लोजअप फोटो होती. सोबतच त्याचे काही सिल्की केस त्याच्या कपाळावर पसरले होते. डोळ्यावर ब्लॅक गॉगल आणि ओठांवर ची ती किलर स्माईल, जी कुणाही मुलीला त्याच्यात हरवायला भाग पाडेल. सिया त्या फोटोला बघण्यात इतकी गुंग झाली की ती इथे कशासाठी आली याचंही तिला भान राहिलं नाही. तितक्यात तिचा फोन वाजला आणि सिया झटका लागावं तशी भानावर आली. तिने बघितलं तर निया तिला कॉल करत होती. नियाचं नाव बघून सियाचे ओठ रुंदावले आणि तिने स्मित करतच फोन कानाला लावला. तर नेहमीप्रमाणे आपल्या निया मॅडम तिच्यावर फुले उधळू लागल्या. जे ऐकून इकडे सियाचं हसू आणखी गरज झालं. जणू तिला हेच अपेक्षित होतं आणि तेच घडते बघून सियाला आपलं हसू आवरता येत नव्हतं. अगं हो हो, किती बोलशील, श्वास तरी घे. सिया नियाची ती अखंड बडबड बघून थोडी हसतच होती. हसून घे, आता तू सुद्धा हसून घे. एक तू येत नाहीस त्यात ते कृष सर मला कामाचा ढिगार लावून देतात आणि आता तुला माझं दुःख सांगत आहे तर तू सुद्धा हसत आहेस. सगळे सगळे बिचाऱ्या नाजूक मुलीच्या जीवावर उठले आहेत, निया नाटकी सुरात म्हणाली. बरं बाबा, आता नाही हसेल, बोलून सियाला पुन्हा तिच्या नाटकीपणाचं हसू आलं. पण तिने कसं बसं ते आवडलं. नाहीतर समोरचा गुब्बारा आणखी फुगेल माहिती होतं तिला. त्यानंतर दोघीही मैत्रिणींनी थोडाफार गप्पा मारल्या आणि फोन ठेवला, कारण निया मॅडमचा लंच ब्रेक संपला होता. ही मुलगी पण एक नंबरची आगाऊ आहे. पण काहीही असो, खूप गोड आहे, सिया मनात बोलली. अरे बापरे, मी तर विसरले, मला तर यांना कॉल करायचा होता. सिया सिया, ऐसे कैसे तू भूल गई अपना पिया. अरे वा, ही तर शायरी झाली.
स्वतःवर हसत सिया बोलली आणि तिने यशचा नंबर डायल केला. तशी इकडे रिंगसोबत सियाच्या हृदयाची सुद्धा धडधड वाढू लागली आणि ती आपली नखं कुतरत यशच्या फोन घेण्याची वाट बघू लागली. इकडे यश आपल्या क्लायंट सोबत मीटिंग मध्ये असल्याने त्याचा फोन सायलेंट मोडवर होता. त्यात त्याने आपला फोन कृषला दिला होता. थोडा वेळ रिंग वाजली आणि बंद होऊन गेली. तसा सियाचा चेहरा पडला आणि ती तशीच खाली निघून गेली. थोड्याच वेळात इकडे यशची मीटिंग संपली आणि तो त्या मीटिंग रूम मधून बाहेर पडला. तसा कृष सुद्धा त्याच्या मागे निघाला. तर त्याचा फोन कृषने यशला त्याचा फोन देत म्हणाला. बोलत यशने हात समोर केला. सर, गुडिया नावाने फोन आला होता. कृष यशच्या हातात फोन ठेवत बोलला. तसं यशने काहीच रागात त्याला बघितलं. तसं बिचाऱ्याने आपली मान खाली केली. त्याला तर समजतच नव्हतं आता त्याने कुठली चूक केली. त्याचीच तर ऑर्डर होती फोन सायलेंटवर ठेवायची. पण हे तो समोरच्या व्यक्तीला बोलू सुद्धा शकत नव्हता. नाहीतर उगाच आता फक्त डोळ्यांनी राग काढला. पुढे कशाने काढेल काय माहिती. म्हणून कृषने गप्प राहणंच पसंत केलं. इकडे यशने त्याला एक टफ लुक देऊन त्याच्याकडून फोन आपल्या हातात घेतला. पण आता त्याला आपल्या बेबी डॉलची काळजी वाटू लागली. म्हणून त्याने परत कॉल केला. त्याला आता खूप टेन्शन आलं. ज्याला कंट्रोल करण्यासाठी त्याचं आपल्या कपाळावर बोट घासणं सुरू होतं. तिचं नाव बघूनच त्याचं हृदय आपल्या डॉलच्या काळजीने धावत सुटलं होतं. कसं तरी स्वतःला धीर देत तो तिच्या फोन उचलण्याची वाट बघत होता. इकडे सिया आता आपला फोन खोलीतच ठेवून खाली हॉलमध्ये आली होती. यार शिट, ही डॉल फोन का घेत नाही आहे. एक मिनिट, तिने कॉल केले म्हणजे ती ठीक तर असेल ना. यश पॅनिक होत बोलला. सियाची इतके मिस कॉल, त्यात आता तिचं फोन न घेणं यशच्या चिंतेत भर घालत होतं आणि तो तसाच कृषकडे पलटला. कृष, यू इडियट, तुला सांगायला काय झालं की घरून फोन येतोय ते. यश रागात कृषवर ओरडला. सर, पण तुम्ही ते मीटिंग, कृष अडखडत बोलत होता. पण त्याचे शब्द यशला बघूनच घशात अडकत होते. आधीच नावाचा हिटलर होता तो. त्यात रागात असला की हिटलरची आत्माच जणू त्याच्यात यायची. मग तो कुणालाही जुमानत नव्हता. त्या डॉलच्या काळजीत आता सुद्धा त्याचा सगळा राग बिचारा कृषवर निघत होता. यू डफर, मी सांगितलं म्हणून काय झालं? तुला कळायला नको? इतके कॉल येत आहेत म्हणजे काहीतरी इमर्जन्सी असू शकते ते. नॉनसेन्स बोलून यशने पुन्हा सियाला कॉल लावला. तर आताही तेच झालं. इडियट, आता माझ्याकडे काय बघतोस? आता जाऊन आपली तिकीट बुक कर. आपण आजच इंडियाला परत जात आहोत. यशने चिरतच फोन खिशात घातला आणि कृषवर ऑर्डर सोडली. तसा कृष हो बोलून निघून गेला. किर्लोस्कर निवास. इकडे सिया फोन ठेवून खाली आली. आता ही तिचा चेहरा उतरला होता. पण समोर हॉलमध्ये सुगंधा आणि नंदाला बघून तिने स्वतःला सावरलं आणि त्यांच्या जवळ आली. नंदा, समजलं का सुनबाई? सगळी तयारी करून घे आणि त्याची खोली सुद्धा नीट करून घे. कुठलीही कमी नको व्हायला. सुगंधा, हो आई, पण ते असे अचानक, तेही इतक्या वर्षांनी. नंदा, मग त्यात काय झालं? हे त्यांचं सुद्धा घर आहे की आता तू एकटी स्वतःला या घरची
मालकीन समजून बसली आहेस? आई, अहो मला तसं नाही म्हणायचं होतं. मला सगळं कळतं सुनबाई, तुला काय म्हणायचं आणि होतं आणि काय नाही. पण जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत ते सगळे इथे येतच राहणार. त्यांना अडवणारी तू कोण? नंदा म्हणाली. तसा सुगंधाचा चेहरा पडला. इतकं सगळं करून सुद्धा आपली सासू आपल्याला ओळखू शकली नाही याची खंत त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होती. आपल्या सासूने आपल्याला तीच माया प्रेम द्यावं जे आपण आपल्या सुनेला देतो, इतकी माफक अपेक्षा होती त्यांची नंदाकडून. पण ही म्हातारी तर त्यांना प्रेम देणं तर सोडाच, दोन शब्द प्रेमाने बोलायला सुद्धा तयार नव्हती. सासूपणाची खूप अकड होती तिच्यात. मॉम, काय झालं? कुणी येत आहेत का? सियाच्या त्या नाजूक आवाजाने सुगंधाचं लक्ष तिच्यावर गेलं. तिला आपल्याजवळ येताना बघून त्यांनी अलगद आपले पाणावलेले डोळे पुसले. हो, आणि तू सुद्धा नीट समजून घे. त्यांच्या मानपानात मला कसलीही कमी नको दिसायला. मग म्हणाल की मीच तुम्हाला नीट काही सांगितलं नाही. हो आजी, पण असे कोणी येत आहेत? खूप स्पेशल आहेत का? तसंच काही समज. आणि कोण येत आहेत ते तुला तुझी सासू सांगेल, बोलून नंदा आपल्या खोलीत निघून गेली. हिटलर नव्हता ना घरी, म्हणून म्हातारीची ही सासूगिरी चालली होती आपल्या सुनांवर. करून नावं जितकी हुकुमशाही करायची आहे ती, कारण तो कधी येऊन टपकेल याचा नेम नाही. आपल्या बायकोच्या काळजीत आतापर्यंत त्याने कदाचित उडान सुद्धा घेतली असेल. असे कोण येत आहेत? नंदा गेली तसं सियाने सुगंधाला विचारले. सिया बाळा, ते मी सांगते तुला नंतर. आधी आईने सांगितलं ते करू, नाहीतर उगाच ओरडा खावा लागेल, सुगंधा बोलली. मग दोघीही नंदाने सांगितलं ती कामं करू लागल्या. अर्थातच नोकर होते सोबतीला. दिवसभर सिया आणि सुगंधाने मिळून नंदाने सांगितलेली सगळी कामं पार पाडून घेतली, ज्यामुळे सिया सुद्धा खूप थकली होती. आता डिनर करून नुकतीच ती आपल्या खोलीत आली आणि फ्रेश होऊन तिने आपलं अंग बेडवर टाकलं. काही वेळातच तिला गाढ झोप लागली. मध्यरात्री अचानक सियाच्या बेडरूमचा दार हळूच उघडला आणि 2 पावलं आवाज न करता आत शिरली. आणि सर्वात अगोदर त्याचं लक्ष गेलं त्या बेडवर झोपलेल्या त्या नाजूक करीवर. ती आता शांत झोपली होती. तिचं ते मूर्तिमंत सौंदर्य आपल्या डोळ्यात बसवत त्याने आपली नजर तिच्यावरून फिरवली आणि तिला सुखरूप बघून आता कुठे याच्या जीवात जीव आला. त्याने आपला कोट बाजूला टाकला आणि हळूच तिच्या दिशेने येऊ लागला. या मुलीने काही तासातच त्याची अशी अवस्था केली होती की ना तो ठीक श्वास घेऊ शकत होता, ना त्याला तिच्याशिवाय दुसरं काही सुचत होतं. तिच्यासाठी अगदी कासावीस झाला होता. तिच्या चिंतेत त्याचं हृदय अगदी बाहेर यायला झालं होतं. आणि ही मुलगी त्याची वाट लावून इथे निवांत झोपत पडली होती. तिची ती शांत मुद्रा बघून याचं हृदय सुद्धा शांत होऊ लागलं. आणि तो कधी तिला बघत बघत तिच्या जवळ आला त्याचं त्याला सुद्धा कळलं नाही. अहो प्लीज, तुम्ही लवकर या ना, मला तुमची खूप आठवण येते आहे. आय मिस यू सो मच. सिया हळूच तोंडात पुटपुटत होती. सोबतच तिचं त्याच्या जागेवर हात फिरवणं सुद्धा चालू होतं. तिचे ते नाजूक पाकळी ओठ हलताना बघून यशला ती काय बोलत आहे हे जाणून घेण्याची उत्सुकता लागली आणि तो हळूच तिच्या चेहऱ्यापाशी झुकला. अहो, आय मिस यू. प्लीज तुम्ही लवकर या. तुम्ही खूप खूप हॅन्डसम आहात. आय लव्ह. बोलत सिया पुन्हा गाढ झोपी गेली. पण आता ती जे बोलली ते ऐकून इकडे मात्र यशला कमालीचा आनंद झाला. पण ती आय लव्ह म्हणजे काय बोलणार होती हे जाणून घेण्यासाठी आता त्याचं हृदय उतावीळ झालं होतं. अचानक आल्याने इतकं गोड काही ऐकायला मिळेल हे यशला मिळालेलं बेस्ट सरप्राईज असल्याने त्याला खूप खूप आनंद झाला होता.
यशने हळूच सियाच्या कपाळावर ओठ टेकवत दीर्घ चुंबन घेतलं आणि फ्रेश व्हायला गेला. आता तर त्याचं मन आकाशात उडत होतं. ओठांवरची स्माईल आणखी गडद होत चालली होती. पोटात कितीतरी फुलपाखरं एकत्र उडत होती. थोड्याच वेळात यश फ्रेश होऊन वॉशरूम मधून बाहेर आला आणि बेडवर जाऊन झोपला होताच की सिया हळूच जाऊन त्याच्या मिठीत शिरली आणि झोपेतच तिने आपले हात त्याच्या भोवती घट्ट करून घेतले. तसे यशने सुद्धा स्मित करत तिला आपल्या कुशीत आणखी ओढून घेतले आणि आपले डोळे मिटले. आपल्या डॉलला हृदयाशी लावून आता कुठे जाऊन त्याचं हृदय ही शांत पडलं होतं. कोण असेल नवीन एंट्री? त्या एंट्रीने सिया यशचं आयुष्य घेईल कोणतं नवीन वळण? सिया म्हणेल का यशला आय लव्ह यू? बघूया पुढच्या भागात लवकरच. आजचा भाग आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट करून सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.